नमस्कार मित्रांनो. भूतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करत बसू नका, वर्तमानात जगायला शिका. नमस्कार. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. आपण आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती करतो माहिती आहे का? जी वेळ कायमची निघून गेली आहे तिचाच विचार करत बसतो आणि जी वेळ अजूनही आलेली नाही तिची चिंता करत बसतो. भूतकाळातील चुका, अपयश, दुःख, तुटलेली नाती, अपमान आणि वाईट आठवणी यांचा भार आपण सतत मनावर घेऊन फिरत असतो. दुसरीकडे उद्या काय होईल, नोकरी मिळेल का, पैसा पुरेल का, लोक काय म्हणतील, आपल्या स्वप्नांचं काय होईल, अशा हजारो प्रश्नांचे आपण स्वतःलाच त्रास देत राहतो. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण विसरून जातो, आपलं खरं आयुष्य आत्ता या क्षणाला सुरू आहे. एखादा स्वतःला शांतपणे हा प्रश्न विचारा, तुमच्या हातात नेमकं काय आहे? काल नाही किंवा उद्याही नाही, फक्त आज आणि हा वर्तमान क्षण आहे. आज तुम्ही हसाल की रडाल, आज तुम्ही नवीन सुरुवात कराल की जुन्याच आठवणीमध्ये अडकून राहाल, आज तुम्ही एखाद्याला मदत कराल की राग मनात ठेवून जगाल, हा निर्णय पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तर मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे, पण आपण ते सुंदर जगण्याऐवजी त्याला कठीण बनवतो, कारण की आपलं मन सतत भूतकाळ आणि भविष्य यांच्यामध्ये अडकलेलं असतं. लक्षात ठेवा, सूर्य रोज नवीन उगवतो. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. झाडं जुनी पानं गाळून टाकतात आणि नवीन पालवी फुटतात. वाहणारी नदी कधीकधी मागे वळून पाहत नाही. निसर्ग आपल्याला दररोज एक संदेश देतो, जे गेलं ते जाऊ द्या आणि प्रत्येक दिवसाची नवीन सुरुवात करा. आपल्या आयुष्यात प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतात. चुका झाल्या म्हणून आयुष्य संपत नाही, उलट त्या चुका आपल्याला अधिक शहाणं बनवतात. भूतकाळातून फक्त अनुभव घ्या, शिकवण घ्या, पण त्याचं ओझं आयुष्यभर मनावर घेऊन फिरू नका. त्याचप्रमाणे भविष्याचाही विचार करा, ध्येय ठेवा, मोठी स्वप्न बघा, खूप कष्ट करा, पण सतत चिंता करत बसू नका. कारण चिंता केल्याने उद्याच्या समस्या कमी होणार नाही, मात्र आजचा आनंद नक्कीच नष्ट होतो. लक्षात ठेवा मित्रांनो, आनंद हा मोठ्या घरात, महागड्या गाडीत किंवा भरपूर पैशामध्ये मिळत नाही असं नाही. खरा आनंद मिळतो तो आपल्या माणसासोबत घालवलेल्या वेळेत, आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यात, मुलांच्या निरागस हास्यात, मित्रासोबतच्या गप्पामध्ये, सकाळच्या थंड हवेमध्ये, पावसाच्या सरीमध्ये आणि निसर्गाच्या प्रत्येक सुंदर क्षणामध्ये. आजचा दिवस हा देवाने दिलेली एक अमूल्य भेट आहे. उद्याची खात्री कोणालाही नाही, म्हणून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण प्रेमाने जगा, प्रत्येक क्षण मनापासून जगा. स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांना आनंद द्या आणि स्वतःही आनंदी जगा. शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलेलं नाही, पण वर्तमान सुंदर बनवणं पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून आजचा दिवस प्रत्येक क्षण जपा, कारण उद्या जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा आजचा हाच दिवस तुमचा सुंदर आठवणीचा भाग बनलेला असेल. आयुष्य जगण्यासाठी मिळालं आहे, फक्त काळजी करण्यात घालवण्यासाठी नाही मित्रांनो. आनंदी राहा, निरोगी राहा आणि प्रत्येक दिवस मनापासून जगा. धन्यवाद.